काय शनाया, का करतोय आपण हे असं? एखाद्याने आपल्याला असं बघितलं तर गैरसमज होईल कोणाचा तरी, समजून घे यार. आणि जे के सरांचा जर असा काहीतरी गैरसमज झाला ना, तो केवढ्याला पडेल मला. हे बघ, तू जे के डेव्हलपर्सची मालकीण आहेस, मी नाही आहे. माझ्यासाठी हे मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट खूप महत्वाचं आहे. माझ्या मागे फॅमिली आहे ग. हो हो नाही, तुला नाही कळत आहे. तुलाही कळलं असतं तू असं वागलीच नसती. कारण हे फक्त माझ्या एकट्यापुरतं मर्यादित नाहीये ना, हे राघवसाठी पण महत्वाचं आहे. त्याची, माझी फॅमिली, आमच्या दोघांच्याही फॅमिलीज ह्या कामावर डिपेंडंट आहेत. कळतंय का? त्यांनी काम काढून घेतलं तर काय होईल माझं? ऐक 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 अवी रिलॅक्स रिलॅक्स. तू जे काही आत्ता बोललायस एक्झॅक्ट तसंच मला सुद्धा वाटतं आणि म्हणून मी इथे आले तुझ्याशी बोलायला. तर प्लीज चुकीचं समजू नको यार, आणि वाईट तर वाटून घेऊच नकोस. मी एक खूप जेन्युअनली तुला सांगतोय. आहे बघ, आपण भेटू ना, मला प्रॉब्लेम भेटण्याचा नाही, कळतंय का तुला? पण माझं म्हणणं आहे की आता तू पण आहेस ना प्रोजेक्टवर, आता कन्स्ट्रक्शन साईट्सवर आपण जाणार, मीटिंग असणार, सगळेच. तर तूच मालकीण आहेस ना, आपण मीटिंगसाठी भेटणारच. पण माझं म्हणणं प्रोफेशनली आपण भेटूया, एकमेकांशी प्रोफेशनली डील करूया. पर्सनली नाही आहे तर म्हणजे कळतंय का तुला? हो 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 कळतंय. हां या शनाया, अजून एक बोलायचं आहे मला. काय? आणि आता मी सरांना ते सांगायला, पण सर निघून गेले. तू आणि सर आज संध्याकाळी आमच्या घरी जेवायला येऊ शकता का? हे काय मध्येच? अनुची इच्छा आहे तशी. आता माझ्या घरी सगळ्यांना माहिती आहे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, जे के बिल्डर्स बरोबर मी काम करतोय, सगळे खुश आहेत. त्यामुळे अनुला असं वाटलं की इतका मोठा माणूस, जे के डेव्हलपर्सचा मालक, तू मालकीण, आपली मैत्रीण आहे, तर आपण त्यांना जेवायला घरी बोलूया. म्हणून विचारतोय मी, आज संध्याकाळी जमेल? अनु म्हणते. हो. तुला काय वाटतंय? मलाही तेच वाटतंय की बघ, काय ते जे काही गुलाबजाम प्रकरण झालंय आपल्यातलं, त्यामुळे जे के सरांच्या मनात समजा काही आलं असेल की आपल्यात काही आहे किंवा हर्ट झाले असतील, ते वाईट वाटलं असेल, तर ते निघून जाईल. तुम्ही दोघं घरी येणार, मग तुझी, माझी, तुझी, अनुची किंवा माझी सगळी फॅमिली आणि तू, आपण कसे एकमेकांना ओळखतो, आपण कसे चांगले मित्र आहोत. जेव्हा ते हे सगळं बघतील, त्या सिच्युएशनमध्ये ते जगतील, त्यावेळी त्यांना 100% कळणार की आपल्यामध्ये फक्त मैत्री आहे, मैत्रीच्या पलीकडे काहीही नाही आहे ना. आपल्या दोघांमध्ये असे काही नाहीच आहे ना. करेक्ट बोलतोयस तू. जे केच्या मनात जरा जरी डाऊट असेल तर तो तुझ्या फॅमिलीला भेटून क्लिअर होईल. देअर यू आर. गुड आयडिया. याल ना तुम्ही आज संध्याकाळी? जे केशी बोलून कळवते. हां, अजून एक, सॉरी. व्हेरी गुड. आत्ता विचार ना सरांना. आत्ता लगेच? हां, कारण अगं बघ ना किती वाजले, तर अनुला दिवसभर स्वयंपाकाची तयारी वगैरे करावी लागेल ना, म्हणून. ठीक आहे, विचारते. थँक्यू. हॅलो जे के बेबी, बिझी आहेस का रे? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. नाही नाही, आहे ना, थोडा वेळ बोल ना. काही नाही, अरे ते अविनाश पाटकर आहे ना. हां, त्याने काय माती खाली आता? नाही नाही, तसं काही केलेलं नाही आहे, ऐकून तर घे ना बेबी. गंमत केली ग, बोल. हां, तर अविनाशच्या वाईफने आपल्याला त्यांच्या घरी डिनरसाठी बोलवलंय. डोंट टेल मी तू त्यांना हो म्हणालीस. ऑफकोर्स नॉट, कारण तुला विचारल्याशिवाय हो कसं सांगू मी त्यांना. व्हेरी गुड. नाही सांग, नाही जमणार. पण का? तुला माहिती आहे ना मी लोकांच्या घरी जात नाही म्हणून. का बेबी, ती लोक नाही आहेत. अविनाश आणि त्याची वाईफ माझे क्लोज फ्रेंड्स आहेत. माझे नाही आहेत ना. अरे काय झालं ना, ते अविनाशची वाईफ आहे ना, तिला तुला थँक्यू म्हणायचंय. तू काम दिलंस ना अविनाशला, म्हणून त्याच्या घरातले सगळे खुश आहेत. त्या बदल्यात त्यांनी आज संध्याकाळी आपल्याला डिनरसाठी इन्व्हाइट केलं.
तूच सांग ना, आपण नाही कसं म्हणायचं ना आता?